नमस्कार. ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण शिस्तभंग विषयक कारवाईमधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर तात्काळ संपुष्टात आणण्याबाबतचा जो शासन निर्णय आहे त्याच्यावर आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण ग्रामविकास ई सेवा ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट आणि शेअर करायला आपण विसरू नका. तर आज जाणून घेऊया आपण सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय आहे दिनांक 31/5/2018 महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदीन्वये शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येते. शिस्तभंगाची कारवाई सुरू असताना शासकीय कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्या संदर्भात वरील नियमातील नियम 13(4) मध्ये खालील प्रमाणे तरतूद विहित केलेली आहे. अपचारी शासकीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर शिस्तभंग कारवाई तात्काळ संपुष्टात येते. त्यामुळे या नियमाखालील कोणतेही शिस्तभंग कारवाई संबंधित अपचारी शासकीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर चालू ठेवता येणार नाही. वरील तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक कारवाई चालू असताना कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या विरुद्धची कारवाई तात्काळ संपुष्टात आणणे आवश्यक आहे. शासन शिस्तभंग विषयक प्राधिकारी असलेल्या प्रकरणी अशी कारवाई संपुष्टात आणण्याचे प्रस्ताव सहमतीसाठी प्रथम सामान्य प्रशासन विभागात सादर केले जातात. सामान्य प्रशासन विभागाची सहमती प्राप्त झाल्यावर त्यास शासनाची मान्यता घेतली जाते. या प्रक्रियेत काही कालावधी जातो व चौकशी संपुष्टात आणण्यास विलंब होतो. त्यामुळे निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीविषयक लाभ मिळण्यास उशीर होऊन त्याच्या कुटुंबाची गैरवाजवी अडचण होते. वरील बाब विचारात घेऊन आता अशा सूचना देण्यात येत आहे की शिस्तभंगाची कारवाई सुरू असताना कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास आवश्यक ती खातरजमा करून सदर कारवाई संपुष्टात आणण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी सहमतीसाठी सामान्य प्रशासन विभागात सादर न करता शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याच्या स्तरावर मान्यतेसाठी सादर करावा. शासन दुय्यम असणाऱ्या शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यांनी देखील कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या विरुद्धची शिस्तभंग विषयक कारवाई संपुष्टात आणण्याची कारवाई तात्काळ करावी. सदर शासन परिपत्रक हे शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशान्वये व नावाने व माननीय अवर सचिव सामान्य प्रशासन विभाग यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. धन्यवाद. आपणास आजचा विषय कसा वाटला याबाबत आपण आपले कमेंट नोंदवू शकता. तसेच बघा, ग्रामविकास ई सेवा हे जे संकेतस्थळ आहे हे आपल्या समोर मी आता ओपन करून दाखवलेले आहे. बघा, ह्या संकेतस्थळावर विभागीय चौकशी संबंधित असलेले सर्व शासन निर्णय ग्रामविकास टीमतर्फे आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. जे ऑरेंज कलर आपणास दिसतो आहे त्यावर आपण क्लिक केल्यास तो शासन निर्णय आपल्याला डाउनलोड करता येईल. आपल्या माहितीसाठी आपण त्याला डाउनलोड करून घेऊ शकता. बघा, हे सर्व शासन निर्णय आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. धन्यवाद मित्रांनो.